हरे सरस्वती 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख देव साजनी तो हा विठ्ठल सुकृताची जोडी विठ्ठली आवडी सुखाची आगर बाबर कुमारी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे हरे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाची नावे गीता सज्जनाचे नावे गीता सज्जनाचे नावे गीता सज्जनाचे नावे गीता सज्जनाचे नावे हे माझी वाचा तुटी हे माझी वाचा तुटे महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी हा विश्रांतीचा ठावा विश्रांतीचा ठावा संताची भाव पायी संताची भाव पाय संताची भाव पाय संताची भाव पाय संताची भाव पाय संताची भाव कामने पापे आरुकामने पापे जाती संताची जपे 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 हे माझी वाचा तुके हे माझी वाचा तुके माझी वाचा तुके हे माझी वाचा तुके महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी महालाभ भुगासाठी मुबारक माई जय जय मुबारक माई मुबारक माई जय मुबारक माई पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत सजनाची नावे गीता सजनाची नावे निघी माझी वाचा तुटी निघी माझी वाचा
पुण्यवंत भावी घेता सज्जनाची नावे नेगे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव नेगे माझी वाचा तुटी महालाभ भुकासाठी तुका म्हणे पापे जाते संताची आज प्रेम नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी समचरण सरोजम सांद्र निलांताहं जगननेत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंजनं कंजनेत्रं हृदय धवलाश्यं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करो प्रथम नमो पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण संता संता दूसरे चरण संता तेरा दूसरे चरण संता तेरा जगमादाने कथेचा विस्तार जगमादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार जगमादाने कथेचा विस्तार माझे सत्य दास तोका माझे गुरु दास तोका माझे गुरु दास तोका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची अत्यंत कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयाचा जिनी जन्म जयाच्या रथा एकची चक्र पाही नसे भूमी आधार आकाश काही असे सारथी पांगुळ ज्या रथासी नमस्कार माझा सूर्य नारायणासी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरेत्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिताय नमस्तस्मै 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 नमो नमः शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास्फीट निलये श्री सरस्वती नमस्तुते देवानांच ऋषीणांच गुरुकांच सन्निपं बुद्धिभूतं त्रैलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं बालार्क प्रभमिन्द्र नीलजटिलं भस्मांगरागं जलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञे संकादिपे परिवर्तं सिद्धे समाराधितं आत्रेयं संपास्मते रुविमदा देहं सदा योगी विठ्ठला विठ्ठला मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरेत्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने वास सदा भक्ती प्रेमात केला जयाच्या चित्ती भगवत भाव श्रुती नमस्कार करीतो वैकुंठवासी आसाराम बाबा रघुनाथ बाबा पंडित यांच्या चरणावरती अनुसयात्री सुकुमारा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दया घन कृपाकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा जन्म घेतली तो पिठापुरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्रिशूल चंद्र शोभिकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती कृपाकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वामी समर्थ कृपाकरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकल विद्यांची अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुणचे ते नमस्कार न्याता पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
या मृत्यू लोकामध्ये 84 लक्ष जीव राहतात. नुसती माणसं नाही बरं का. आणि त्यामध्ये 84 जीवापैकी आपण मानव जातीला आलोत. आणि मानव जातीला जेवढं धर्म सांगितला तेवढं इतर जातीला नाही सांगितला. इतर जातीने काय करावं? खाऊन येते काय, पिऊन येते काय, जिथं वागायचं तसं वाग. फक्त माणसांनी नीट वागा म्हणून माणसाला विशेष काय दिले? काय दिले? आता शिकलेले विद्यार्थी इथं बसलेले ना, तुम्ही बी काय शिकलेली मंडळी आणि काय अडाणी मंडळी जुनी आपल्या काळातले. मोबाईलमध्ये सिम कार्ड महत्वाचं आहे का बाकीचं भांडवल महत्वाचं आहे? सांगा बाळांनो. नाही, यांच्या काळात नव्हतं मोबाईल. या जुन्या काळात हे बसलेत का टोपीवाले बाबा हे बाकीचे, यांच्या काळात मोबाईल नव्हते. त्यांच्या काळात काय होतं? पत्रव्यवहार होते. बरोबर आहे बाबा, पत्रव्यवहार होता. मोबाईलमध्ये सिम कार्ड महत्वाचं आहे का बाकीचा बारदाना महत्वाचा आहे? सिम कार्ड. तसं माणसाच्या शरीरामध्ये बुद्धी महत्वाची आहे. हे झालं दृष्टांत मोबाईलचा. तसं माणसाच्या शरीरामध्ये बुद्धी महत्वाची. मग बुद्धी कोणाला दिली? माझ्या ज्ञानोबाईने त्रास भोगला लोकांचा. कुठं? आळंदीमध्ये ज्ञानोबाईने त्रास भोगला. सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा एकच संत होऊन गेला. त्या संतांना म्हणत ज्ञानोबाई. पप्पासाहेब लय कपाळ आपटू नका. बघा, ज्ञानोबाई जर जगात जन्माला अवताराला आले नसते तर हे ज्ञान तुम्हाला मला कळलं असतं? नसतं कळलं. लोपाले ज्ञान जगी हितं नेनाते कोणी. कुणीच ओळखून नव्हतं स्वतःचं हित कसं साधावं. फक्त मानव जातीला कळतंय. मग मोबाईलचा जास्त आनंद मानव जातीला आहे का पक्षाला आहे? हे बाळांनो सांगा. मानव जातीला. सेल्फी जास्त शेळ्या मेंढ्या काढतात का माणसं काढतात? माणसं काढतात. मग बुद्धी कोणाला दिली? पशुपक्षाला नाही. मग माणसाला दिली ना. हरिपाठात माऊली म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही वैभव बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, इतर जातीला नाही, फक्त माणसाला आहे. का माणसाला कशासाठी? मानवा तू सत्यमिती सोडू नको रे. त्याची तंबाखू आणून तो पटापटा खात जाय रे. मानवा सत्यमिती सोडू नको. तुला त्याच्यासाठी बुद्धी दिली. एका केशवराजे सकळशी. आणि त्या बुद्धीचा उपयोग आमचे परम आदरणीय परमस्नेय ज्यांची मात्र पितृ आणि ज्यांची आपल्या पूर्वजावर श्रद्धा आहे त्यांना बुद्धी दिली. आणि का दिली? आता वर्ष झालंय आपल्या या मृत्यू लोकाचा निरोप घेऊन आपल्यातली एक जीव गेलाय. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय करावं? त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अन्नदान, नामचिंतन. त्यांनी आपल्या आयुष्यात आपल्यासाठी तुमच्या माझ्यासाठी जे काय कार्य केलंय त्याची आठवण म्हणून आज हे वर्ष श्राद्ध पुण्यतिथी. विठाला विठाला वैकुंठवासी कैलासवासी आसाराम रघुनाथजी पंडित आणि यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. प्रथम पुण्य स्मरणार्थ प्रथम श्राद्धाच्या निमित्ताने त्यांची आठवण म्हणून त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांचा परिवार असणारे हरिभक्तीपरायण सदाशिव अंबादासजी पंडित तसेच विकासजी ज्ञानेश्वरजी व सर्व पंडित परिवाराच्या वतीने आपल्या पूर्वजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी अन्नदान नामचिंतन. ज्यांना बुद्धीच नाही का
ज्यांना बुद्धी नाही त्यांना काय वाटते, पटकन आमच्या घरातलं जावा. का? त्यांच्या व्यवहारात अडचणी व्हायल्यात ना त्यांच्या. जुनी लोक, वयोवृद्ध माणसं, घरातले वयोवृद्ध माणसं शांततेत पुढच्या पिढीला सांगतात, बाबा हो, घाई करू नका, गडबड करू नका, लय कर्ज काढू नका, लय ताना करू नका, लय घर घेऊ बांधू नका, प्लॉटला पैसे आहेत तेवढेच प्लॉट घ्या, किंवा घराला जेवढे पैसे आहेत तेवढ्यात 2-3 रूमा काढा. पण आपल्याला बराबरी करायची शेजाऱ्या पाजाऱ्याची आणि दुसऱ्याची. जे व्यवहारामध्ये कमवतात का पंडित, ते फक्त स्वतःसाठी नाही कमवले, दुसऱ्यापेक्षा आपला बंगला जरा बरा दिसला पाहिजे, दुसऱ्यापेक्षा आपली गाडी बरी दिसली पाहिजे. आहे ना पत्रकार? हां हां होय. दुसऱ्यापेक्षा आपलं ही दाढी वाढली, लवकर दाढी करावा, कपडे मळाले, कपडे लवकर धुवावा, फ्रेश करावा म्हणते, फ्रेश. अरे ते फ्रेश करू नका, आपलं अंतकरण फ्रेश करा, आपलं जीवन फ्रेश करा. आणि आपला जो परिवार आहे का, नाते संबंध गणगोर यांच्यापासून फक्त लांब जाऊ नका. कोण लांब जातात? ज्याला बुद्धी नाही ती लांब जातो, कमीतो आणि कमीतो. आणि वय झालं की पुन्हा म्हणतोय, आमचे नातेवाईक मला कोणीच भेटा येईना. कशाला येतील खडोळ्या? तू कोणाला भेटा गेला का कमवत असताना? तो कोणाच्या सुखदुःखाला गेला का? सुखदुःखाला कोणी बोलवलं तर म्हणतोय, लेकराला का नाही शाळेत घालायचे, लेकराचा डब्बा कराय कोण नाही, लेकराची व्यवस्था कराय कोण नाही. गाड्या माणसाला चला ना, नाही लयच काम आहे गाड्या, आणि आज नाही गेलो महिनाभर तसंच काम तिकडंच राहतंय, मला नाही जमत जायला. सांगू मायबाप, तुमचे 12 कामं सोडीत जात जा, पण सुख दुःखाला हजर राहत जा. आपण हजर राहिलो, उद्या आपल्या वेळ आल्यावर काय 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 उद्याच्याला आपल्या वेळ आल्यावर आपले सगळे लोक कामधंदे सोडतील ना, आपल्या सुख दुःखाला उभा राहतील. विठाला विठाला पट्ट्यावरती पैसा कमवलाय. सांगा, सध्या माझ्याकडे आता गिराईक जास्त वाढले तसलं. महाराज आम्ही दोघं बी नोकरीला आहेत, कोण मी बी आहे आणि आमची मालकीण बी आहे. पण महाराज घरात कसं समाधानच नाही बघा. अरे तुम्ही दोघं नोकरीला आहेत, पण घरात मायबाप ठेवले ना, घरात आपले सासू-सासरे ठेवले ना. तुम्ही 56 दिवस करा, अख्खा भारत फिरून या, पण घरात जर मायबाप नसतील ना, उपयोग नाही, उपयोग नाही. माझ्या ज्ञानोबर आहे, माझे तुकोबर आहे, साधू संत नामदेव महाराज आधी करून सर्व साधू संतांनी सांगितलंय. ज्ञानोबर आहे ओवीमध्ये सांगतात, सकळ तीर्थाची धुरी जे का माता पिता रे. ज्याच्या घरात आईबाप आहेत का, त्याला कुठेही बाहेर फिरायची गरज नाही. का नलगा ते सायास जावी वनंतरा, सुख येतो घरा नारायण. एखादा म्हणजे माँ बाप पितोय, त्याला काय करायचं, बाटली आणून द्या. नाही नाही नाही, मग त्या बापाला समजून सांगा, बाबा आम्ही जर दारू पिऊ लागलो तुमच्या समोर तर तुम्हाला बरं वाटेल का? कोणा कोणा माय बापाला वाटते आपलं पोरगं पियायला बरं वाटते, होय बाबा? नाही वाटत. मग माणसाने सुद्धा 40च्या नंतर व्यवहार कारभार वागणं बदलावा, व्यवहार लेका बाळाकडे ठेवी जात जावा, आणि आपण बी वागणं चांगलं वागत जात जावं. कशासाठी? उद्या आपलं लेकरं आपल्याच वागण्यावर चालणार आहे. आणि नाही जर आम्ही वागलो आणि आम्ही जर आमच्या लेकरा बाळाला एकत्र बायको पोरं भांडणं करत, उद्या आपल्या लेकरावर संस्कार काय पडणार आहेत? पडतील का? आणि उगं पण लेकरावर संस्कार पडणं गेले आणि पोरं तिकडं चाललं, देशी प्यायलं काय म्हणतात असल्या त्या बाटल्या प्यायला लागलं, जुगार खायला लागलं, मटका खायला, आणि मग आमच्याकडे लोक येतात, महाराज पोरगं लय बिघडले, काय करा, आम्हाला उकळा टाका आणि कुठा. म्हणजे दुःख झालं की देव वाटतो, काय 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 दुःख झालं की देव वाटतो. मग काय वातीच लावत्या बिचाऱ्या माय मावल्या, काय वातीच वळत्या. वाती वळाल्या तर देवाचा जप असतोय का? जाऊ द्या, ते नाही वाती वळत असताना देवाचा जप करू द्या. मी आता विचारतो आपल्या पुरुष मंडळीला, आपण दिवा लावत असताना तरी आपल्या तोंडाला देवाचं नाव येतं का? येते का देवाला नाव? काय येत नाही. कारण मनी नाही भाव, मनी देवा मला पाव, देवाशाने पावायचा, दुसऱ्याच्या कुचाने त्या करून वाती वळायच्या नाही हो. मग वाती जर लावायच्या असत्या, कशा लावल्या पाहिजेत, वळल्या पाहिजेत? फुलवात बनवायची असेल, फुलवात बनवायला कशी बनवली पाहिजे? देवाचं चिंतन करत करत. चेहरा सपक नाही, चेहरा पाडका नाही, चेहरा प्रसन्न पाहिजे, तर ती वात आणि तो दिवा व्यवस्थित देवापाशी जळतो.
आहे का नाही? आणि मग माणसं म्हणतात महाराज पोरगं बिघडलं, सूनच किरकिर करायली. ऐका ना मायबाप, ऐका. ही त्यांच्याकडे दोष नाही, ते दोष आपल्याकडे असतो. मग ही बुद्धिमत्ता कोणासाठी आहे? चांगल्या आपल्या लेकरा बाळाला आशीर्वाद मिळण्यासाठी, लेकरा बाळाचं कल्याण करण्यासाठी. आता मी इथं बसणाऱ्यापैकी विचारतो, आपण जे कष्ट करतो आपल्या लेकराचं चांगलं होण्यासाठी करायला का आपलं चांगलं होण्यासाठी? लेकराचंच ना. पण आपण आपला आत्मा मारायला होतो, कमवायलो. सकाळची नियरी दुपारी करायलो आणि दुपारचं जेवण संध्याकाळी. वाजले की 12, आता जाऊ द्या ना घरी, कुठं जायचं आता? अरे शेवटी मरायचे आपल्याला सर्वांना. लेकराचं कल्याण करायचंय ना, स्वतःला उपास तापास धरू नका, जीवाला मारू नका. या आत्म्यातला जो शरीरातला आत्मा आहे ना, जीवात्मा, त्याला सांभाळा आणि ह्या लेकरा बाळासाठी तुम्ही प्रयत्न करा. यश तुम्हाला आम्हाला मिळणारच. आणि ते यश त्या बाबांनी केलं बघा. म्हणून त्यांच्या लेकरा बाळाला, त्यांच्या परिवाराला तुम्हाला आठवण झाली. काय करायचे? छोटे कासना कीर्तन करायचे. आजचं तरी कीर्तन मला जरा बरं वाटेल माझं. मी एक 8 वर्षापूर्वी पप्पा खारीवाडीमध्ये कीर्तन केलं. पकवाज वाजवायला मीच. आज आपल्या भेटीगाठी झाल्या. ही पुण्य आहे कुणाची? यायची. यांच्या पुण्यामुळं तुमच्या आमच्या भेटी झाल्या. नाही तर तुम्ही आम्हाला विचारलं असतं केवढ्याचे, मी तुम्हाला विचारलं असतं केवढ्याचे. आमच्यात लय गोंधळ आहे, तुमचं बरं आहे. आमच्यात कसं गोंधळ आहे? आमच्यापेक्षा हुशार कुणीच नाही समजित होत. पण तुम्ही काय का असं साधारण वाजवलं, धन्यवाद, अभिनंदन. आणि आमच्यात काय झालं या वारकरी संप्रदायात? गट्ट तट्ट मला नाही सांगितलं, मी नियोजन केलं असतं ना. मी जर नियोजन केलं असतं 100 टाळकर दिसली असते खडुळ्या. पण दुसऱ्याच्याच केशाची दक्षिणा द्यायला असतं तू. तू काय द्यायला? काहीच नाही. मला नियोजन सांगितलं असतं ना, पाहिजे तेवढी मी टाळकरी बोलले असते. येत आल्यावर सुद्धा मला काय म्हणले ना, तुम्ही म्हणले होते ना, म्हणले होते ना तुम्ही बी. दोघं तिघं आणखी म्हणले, महाराज पाकवाच्या काय सांग का, माझा पोरगा पाकवाच वाजतोय. आणि आज त्याला घरी दत्त जन्माचं सेवा सांगितली करायला. पैसा मिळाला असता इतर, पण जी माझ्या घरात जी दत्ताची सेवा आहे ती आज बंद पडली असती का नसती? मग इथले पैसे नेऊन काय घरात ठेवायचे का? ऐका माय बाप, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा. तिथे पकवाज होता, मग काय करायचं? पकवाजात कुणी वाजवायला नव्हतं खारीवाडीला. मग एक ते हे आणायला लावलं. काय कसं ते आता या ते बारका टिपाड निघाली. पहिलं लोखंडी टिप होते बघा, ते टाकी म्हणायचे त्याला, ती आणायला लावली. मीच पटका बांधा, मीच कीर्तन करायला लावलं. आणि तिघा जणांना टाळ घेऊन. तुम्ही किती जण आता इथे विनय करायचे? 5 तिथं परमेश्वर, 6 तिथं अवगुण. 6 जण जर असतात, अवगुण असते, 6 अवगुण असते. म्हणून 6 ज्याच्या अंगात आहेत त्याला साहेब म्हणतात. काय फपाळ साहेब? काय काळे साहेब? काय हरकळ साहेब? ऐका ना गड्या, 6 जण आहेत, तुम्ही 5च जण आहेत. 5 पैकी 1 जण विनेकरी झाला. विना बाबांना म्हणलं, बाबांच्या शरीरामुळे तब्येतीमुळे नको म्हणले बाबा. बाबा हा विना खरा कुणाचा आहे माहिती आहे का? देवर्षी नारदाचा नाही. त्याच्या डोक्यात पकड्या झाल्या. त्या पकड्या, कृष्णाला बायका 16,108, कृष्णाला घर 108, 16,108, कृष्णाच्या घरी बेलणे 108, कोळपाट 108. लागलो ते करायला. कोण? भजन करणारा. पण कुणाची स्तुती गायलाय? प्रापंचिकाची. म्हणून भजन करणारे कधीच प्रापंचिकाची स्तुती गावली. मला 10,000 रुपये दिले एखाद्याने, मी त्याचं गुणगान घेणार नाही कीर्तन कधी घेणार, फक्त एकदाच म्हणणार यांच्यामुळे मी इथं आलो. पण मी जास्त कुणाचं गुणगान घेणार? देवाचं. कारण जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन आणि मृदंगाचे साथ. आणि तिथं 3च होती. 1 जण झाला विनेकरी, 2 झाले टाळकरी. ऐकायला किती असतील? आता सध्या तुम्ही ऐकायला भरपूर आहेत माय बाप, ऐका. पण यांची पुण्याही सांगेल. मला का पुण्य सांगायची? तिथं पण जायचे. अगोदर हे का सांगितलं? कीर्तनाला 1000 माणसं असण्यापेक्षा 4च माणसं असू द्या. आणि तिथं माणसं होते फक्त 17.5 कसे काय? त्यात एक किडनी गेलेला, एक मी, एक 5 टाळकरी. पकवाचे तर मीच होतो. माझी किडनी गेलेली नाही. 12 वर्ष झालं एक किडनी जगत होतोय. पण देवाच्या धर्माच्या बाबतीत, धर्मकार्याच्या बाबतीत कधीच हम तुम्हारा किंवा अहंकारपणा आणत नाही. अर्धा मी आहे का नाही? बाबा आता तुमचं वय, हे 2, 3 बाबा, तुमचे जे वय पूर्ण वय का हाफ वय राहिला का? लय लहान आहेत माझ्यापेक्षा बाबा तुम्ही.
तुमच्यापेक्षा हो. कशासाठी लहान आहे ते? जगण्यासाठी. वयाने मोठे आहेत पण शब्द त्यांचे ऐकले पाहिजेत. आणि जगायचे मला आता किती दिवस? जास्त दिवस. मग कसं जगायचं हे जुन्या माणसाकडून शिकावं लागतं. आता चिंतनाकडे ऐका. मग आज बाबांच्या पुण्याईचा आशीर्वाद, कारण ते दत्त जयंती दिवशी गेले. कोणत्या दिवशी गेले? पौर्णिमेच्या दिवशी गेले. एक तर माणूस जीवानी पौर्णिमेला जावा किंवा अमावस्याला जावा. काय 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 सांगू भोपाळ महाराज? जगलो वाचलो तर सांगेल, पण आज सांगून जातो मी. एक तर पौर्णिमेच्या दिवशी जाईल, नाही तर अमावस्याच्या दिवशी जाईल. का जाईल? त्याचं उत्तर आहे का? आपलं मरण स्वतःचं अस्तित्व कळावा. कारण माझी जी घटना घडली शिवपुराण कथा करत असताना घडली का नाही? तो वार कोणता होता? शनिवार होता. शिवरात्र पुढं होती. अमावस्या, त्रयोदशी आणि अमावस्या बघा तो कालावधी जरा मागचं ती तारीख करा. ऐका. मग जीवनामध्ये तुम्हाला आम्हाला बुद्धी दिली ना, त्या बुद्धीचा उपयोग पंडित परिवाराने केला. पंडित परिवाराने केला. कसा केला बघा? ज्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिले, शिक्षण देऊन आपल्याला त्यांनी आपल्या स्वतःच्या पाया उभा केलं. मग त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय? आणि काय लोक काय करतात? जिथे नाही अन्न मेल्यावर पिंडदान, मेल्यावर पिंडदान, मेल्यावर पिंडदान. जिवंतपणी माणसाला सांभाळावं. जे जिवंतपणी आपल्या घरातल्या वयोवृद्ध माणसाला सांभाळतात त्यांना त्यांच्या घरात आशीर्वाद मिळत असतो. आणि मेल्यावर अख्खं जग जीव घाला गाव नाही. ते गेल्यावर ते काय म्हणतात? बुंदी लाडूच्या पंक्ती बसवसी. बरं का? मेल्यानंतर गंगा पूजनाला ते काय म्हणतो आपण त्याला? 14व्याला गोड जेवणाला नावं ठेवलंय गोड जेवण. पण गोड जेवण स्वतः करायचं नसतंय. पाहुण्यारावांनी बहिणी बाळांनी त्या दिवशी गोड पदार्थ आणायचा असतोय. अगोदर पानड्याला जीव घालाय गोड पदार्थ का 10 दिवस घरातल्या व्यक्तींनी, ज्याच्या घरातला जीव गेलेला आहे त्याच्या घरातल्या व्यक्तींनी साखरेचा पदार्थ, गुळाचा पदार्थ खायचा नसतोय. आणि ती 14व्या दिवशी गोड पदार्थ आपल्या नातेवाईकांनी बहिणी बाळाने आणायचं असतंय आणि आपल्याला खाऊ. आता गोड जेवण त्याला म्हणतात. गंगापूजन कशाला म्हणतात? गंगापूजन त्याला म्हणतात गंगेचं पाणी आणणे, देवपूजा वगैरे करणे, याला गंगापूजन म्हणतात. आता ऐका. 10वा. मग 10 दिवसापर्यंत आपल्याला गोड पदार्थ खायचं नाही ना. पण हे फोटोतून बघत आहे, आपले फोटो ठेवतो आपण. ते म्हणते अरे जिवंतपणे आम्हाला टायमिंगला जेव्हा दिलं नाहीस. आणि आता आम्ही मेल्यानंतर मस्त काय फोटो मांडला, काय 10, 5, 50 कीर्तनकार बोलवले, टाळकरी बोलवले, आणि काय जेवायला बसलं रे? काय खाऊ घालायला रे? बुंदी लाडूच्या पंक्ती बसवसी, मग तू बसी जीवायर बिड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, हे बाळा, अरे आम्ही मेल्यानंतर आमच्या नावाने जग जोगाचा कावळ्याला शिवाय लावलं. कावळा शिवला म्हणजे उद्धार झाला नाही. अरे आमचा जीव तरफडत तरफडत गेला रे, तरफडत जीव गेला रे. आणि आता काय लोकांच्या पुढे नाटक करतो रे? ए बा, तुला जर जीव घालायचं होतं तर जिवंतपणे घालायला पाहिजे होतं. हे जीवा, तुझ्या लेकर बा, तू बी आमचा लेकरो आहेस. आमचा काळजाचा तुकडा तो होता. तुझा जीव जसा तुझ्या लेकरा बाळावर आहे तसा आमचा सुद्धा जीव तुझ्यावर आहे रे. जन्म देऊनी आम्ही पोराला कितीतरी सुख दुःख सायलय हो, सायलय हो, सायलय हो. आणि काय केलं तो? लगीन झाल्यावर माय बाप सोडून. नका ना तुम्ही दोघं तिघं म्हणू बिन वाजू बी. तुम्ही म्हणत असताना आमच्या पोटात कावळाले ना. ऐका ना, ऐका ऐका. गोड गोड म्हणायला, गोड छान वाजवायला. ऐका काय घडतंय? आपल्या कर्माची भोग तुम्हाला मला जिवंतपणेच भोगावं लागतात.
बघा, त्यांनी लेकराला शिक्षण दिले म्हणून त्यांना आठवण झाली की आपले वडील गेलेत ना, आज कीर्तन, नामचिंतन आणि अन्नदान करून 4 पात्र उठवायचे. आणि काय जणाला नुसतं किती बी घालू द्या आणि स्वतः जेवाय बसू द्या, पण त्यांची काळजी करावी लागते. त्यांना विचारलं पाहिजे. मग महाराज ती बुद्धिमत्ता तुमच्या विकास सर, पंडित सर आणि सदाशिवराव यांनी पराकाष्ठा करून, माणसं किती आहेत याला विचार करायचा नाही बरं का सर. माणसं बोलावल्याने काही जात नाहीत आणि काय माणसं मनाने येतात. असं समजायचं नाही आम्ही आमच्या वडिलांचं गेलेल्या जीवाच्या बाबतीत काही कर्म केलं पण माणसं चालले नाही. नका 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 नका. गाईला नैवेद्य, पाण्यामध्ये तांदूळ टाकले, गायला नैवेद्य दिला आणि गायला आज 3 प्रदक्षिणा मारल्या का, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद, आपल्याला गेलेले जीवात्म्याचे आशीर्वाद मिळत असतात. आणि आपल्याकडून कळत नकळत काही अपराध घडले असतील, ते सर्व अपराध जाण्यासाठी आजच्या दिवशी गायीला प्रदक्षिणा घालणं महत्वाचं आहे. ते म्हणतात का महत्वाचं आहे त्याचं उत्तर सांगतो. भजन करा. विठाला विठाला. हो, माझ्या बहिणींना माझी विनंती, ऐका ना, आपल्याला त्यांची आठवण आहे. आपण जर रडलोत ना, आज ते आलेले. टाईम काय झाला मला सांगा. टाईम सांगा, कारण तुमच्या हातून पुष्पवृष्टी त्यांच्या याच्यावर करायची. 12:05 अभिजित मुहूर्त सुरू झालं. अभिजित मुहूर्त सुरू झाले का, ऐका, जे त्यांच्या मुलीबाळी आहेत, त्यांच्या सुनाबाळा आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, आपण आहेत, सर्वांनी ठीक 12:30 वाजता आपल्याला त्यांच्या फुटवर पुष्पवृष्टी करायची. ते म्हणतात पुन्हा नाही का जमायचं महाराज? नाही ना जमायचं. ज्या अनुसया मातेने आपल्या पतीबरोबर प्रपंच करत असताना सुख दुःख भोगलं, पण पतिव्रतेचं टिकवलं, पातिव्रते टिकवलं आणि पतीचा कधीच अपमान केला नाही कुणी, अनुसया मातेने. आणि त्या अनुसया मातेची परीक्षा घेण्याकरता 12:30 वाजता तिथं आलेली होती. कोण? 3 जण. मग आज मी तुम्ही अमावस्याच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी माझी विनंती तुम्हा सर्वांना, जर घरात ताणतणाव होत असेल, अडीअडचणी वाढत असेल, दुःखामध्ये आपल्याला त्रास होत असेल, लेकर बाळाचा काही त्रास होत असेल, लेकरा बाळाला त्रास होत असेल, मग लेकरावर जो आईचा असतो, आईचं लेकराचं पटन नसेल, सुनाबाळाचं पटन नसेल, किंवा घरात कुणाचा डोक्याला ताण वाढत असेल, त्यांनी कधी बी पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्याच्या दिवशी 12:30च्या दरम्यान, 12:15च्या दरम्यान गायला प्रदक्षिणा घालावी, गायला नैवेद्य खाऊ घालावा. असं जर आम्ही 6 महिने केलं का, अमावस्याच्या दिवशी, पौर्णिमे दिवशी, तर त्याच्या घरातला पितृदोष जातो, त्याच्या घरातले ग्रहदोष जातात. एवढी ताकद त्या वेळेमध्ये असते. विठाला विठाला. मग जीवन आहे महाराज, आम्हाला पुण्यवान होण्यासाठी काय करावं लागेल? पुण्यवंत व्हावे. होय, किती उदबात्या लावल्या पुण्यवान हो. बाळासाहेब पत्रकार किती मेणबात्या लावल्या पुण्यवान हो. पुण्यवान होण्यासाठी या जगामध्ये 3 तत्व मी तुमच्या पुढे मांडतो. 1, पुण्यवान होण्यासाठी ज्याने आपल्याला जन्माला घातलंय का, त्या मायबापाची सेवा. महाराज, आता माझ्या आई जाऊन 20 वर्ष झालं, मी आजपर्यंत पोळी खात नाही. का खात नाही? माझ्या आईने काबाड कष्ट केलं. आईला पोळी आवडत होती ना, मग मी खायला पाहिजे का? नाही. पण तिने दुःख भोगलं आणि आळंदीला मला पाठवलं, मी शिक्षण घेतलं. मग तिची आठवण काय, 1 वर्षभर मी पायात काय घातलं नव्हतं. नंतर आजपर्यंत कोणी जरी पोळी केलीत मी खात नव्हतं. का? माझ्या आईला ते जास्त आवडत होतं. पण आईला पहिलं आवडत होतं की लेकाने चांगलं वागावं. लेकर बाळांनी, सोनाबाळांनी चांगलं वागलं की त्यांचे आशीर्वाद मिळत असतात. ऐका, मग जीवनामध्ये साधना करत असताना परीक्षा चांगल्याच लोकांची होत असते. घरात संकट कोणाच्या घरात येत नाही, त्रास कोणाच्या घरात होत नाही. का? जे त्रास, निंदा पचवतात, संकट सहन करतात का, त्यांच्याच परीक्षा होतात. परीक्षा कोणाच्या होत नाही. मग महाराज, मग आता आज हा पुण्यतिथीचा जीवन आहे. मग आम्हाला पुण्यवान होण्यासाठी सांगा ना महाराज. महाराज सांगतात, एक ज्या मायबापाने तुम्हाला मला जन्माला पाठवलंय का, त्या मायबापाची मरेपर्यंत किंवा गेल्यानंतर 1 वर्ष श्राद्ध पुण्यतिथी येईपर्यंत त्यांची आठवण काढीत जावा, त्यांची सेवा करीत जावा. आणि योगायोग बघा, बाबाजी गेलेत, पौर्णिमेला गेलेले, बरोबर आहे ना?
इथं आहेत का कोणी सदाशिव महाराज? पौर्णिमे दिवशी गेले ना? पौर्णिमेला टायमिंग काय सांगा बरं? सकाळी 6ला. ऐका ना, पौर्णिमेच्या दिवसाचा तुमचा हा कालावधी सकाळी 6ला गेलेले. आता एक सकाळचा 6चा टायमिंग चांगला असतो, दुपारचा टायमिंग चांगला असतो, फक्त संध्याकाळी 6च्या नंतरचा टायमिंग खडतड असतो. का? जाताना जीव जातो, पण घरातल्याला रात्रभर जाग राहून जातो. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. जीवनामध्ये धन दौलत वैभव काही कमवा, पण जीवनामध्ये आपल्या नातेवाईकाचा प्रेम जीव कमवला पाहिजे, आणि बाबाने तो कमवला. म्हणून आज बघा, आपले 12 कामं सोडून तुम्ही सर्वजण इथे आलात. आम्ही तर आलो. आता मी गिरनारला होतो मागच्या पौर्णिमेला, आणि पुढच्या पौर्णिमेला दत्त जयंतीपर्यंत जगलो वाचलो पांडुरंगाच्या दत्त महाराजाच्या आशीर्वादाने, बाबाच्या आशीर्वादाने गिरनारून पायी ते येणार आहे. दत्त जयंतीला माझ्या गावातला कार्यक्रम मी सुरू करणार आहे ना. पण ऐका ना माय बाप, इतकं महत्वाचं आहे. जे त्यांच्या मुली आहेत, सुनाबाळा आहेत, नातेवाईक, त्यांनी पौर्णिमेच्या दिवशीचं महत्त्व काय करायचं? दुधामध्ये खीर बनवावं, पूर्वजाच्या नावाने समर्पित करावं. दत्त भगवान परमात्मा महादेवाच्या किंवा तुमची जी देवावर श्रद्धा आहे त्या देवाला समर्पित करावं, आणि ती खीर आपण सर्वांनी बसून तीर्थप्रसाद खावं. फायदा काय? फायदा पुण्यवंत व्हावे. पुण्यवान व्हायचंय ना? हो. त्यांचे आशीर्वाद पाहिजे ना? हो. मग पुण्यवान होण्यासाठी घेता सज्जनाची नावे. मग आईबापाने आपल्याला पृथ्वीमध्ये पाठवलंय. आईबापा सेवा महत्वाची. आता काय जण आईबापाची पुण्यतिथी करतात कपाळ साहेब, फक्त फोटो लावून जगाला दाखवतात मी आईबापाची पुण्यतिथी करतो. त्याच्यासाठी नाही रे. 10 तरी पात्र तुझ्या घरात तो जीव घालावा. आता काय जण पाठवतात ना, या आमच्या वडिलांची, आमच्या आईची पुण्यतिथी, आमच्या आजोबाची पुण्यतिथी, आज त्यांना जाऊन एवढे वर्ष झाले, तेवढे वर्ष झाले, ते सांगून उपयोग नाही. तुम्ही लोकाला कीर्तनात, भजनात, पोथी पुराणात बसल्या बैठकीत सांगताना की 10 पात्र जीव घाली जाऊ. अन्नदानम महदानम विद्यादानम ततःपरम. मी तुम्हाला या परिवाराला मी पहिला एक शब्द बोलून गेलो. मग काय करायचं? तुम्ही करत आलात ते, पण इथून पुढे बी काय करा? पौर्णिमेच्या दिवशी गाईला नैवेद्य, पहिला तव्यावरची होणारी चपाती असेल, भाकर असेल, ती गाईच्या नावाने टाका. बघा, आपण फक्त लोकाला सांगण्यापुरतं नसावा. परमार्थ काय असावा? लोकाला सांगण्यापुरतं नसावा, तो स्वतःच्या आचरणात आणावा. ज्यांच्या मंदिरामध्ये आपण बसलो का, पंचमुखी हनुमान मंदिर, त्यांनी सुद्धा हनुमंतांनी कुणाची सेवा केली? अंजनीचा शब्द, मातीचा शब्द कधीच पलटू दिला नाही. रामायण सांगणारे भरपूर आहेत सध्या, रामायण ऐकणारे भरपूर आहेत, रामायण वाचणारे भरपूर आहेत. रामायण करायलाच विचारलं आईचं कसं काय, म्हणजे महाराज ती दुसऱ्या भावाकडे खडुळ्या. मी लय तसला तापडे बरं का, मी तशा बाबतीतले तापड नसते. तू लोकाला रामायण सांगतो ना, तू लोकाला भागवत पुराण, पोथी पुराण, कीर्तन सांगतो ना, मग तुझे आईवडील जर दुसऱ्या भावाकडे असतील तर तू लोकाला ज्ञान सांगायची गरज नाही महाराज. का? अरे माझ्या पवन सोजे हनुमान, ज्या दरबारात तुम्ही आज बसलो, तुम्ही आम्ही सेवा करत, त्या हनुमंताने सुद्धा आईचा शब्द कधीच मोडला. रामायणात ब्रह्मपत्र एक जण वाचू लागलं आणि म्हणले काय अंजनी माते तुमच्या लेकरांना, माझ्या लेकराचं मोठे पण सांगू नका माझ्याकडे. केलं असं कीर्तन त्यांनी, वाजवलं असं पकवाज, वाजवलं असं ढोलकी, ढोलकी तुझे झांज तुझे तुमतून माझ, तुळजापूरचं कुकू आलं जायच आज. जास्त भांडवल भरपूर आहे. पण ऐका ना, लेखाचं कौतिक आईला ऐक पटाना ब्रह्मपत्रामध्ये विषय. मग शेवटी अंजनी म्हणली, अंजनी माता म्हणली लावला सीतेचा शोध लावला का नाही त्यांनी? अहो तेच सांगायला ना, मग घेऊन आला का नाही? नाही, रामाची आज्ञा. पण ऐका ना, मला हे माझ्या लेखाचं कारण सांगू नका नका. का? मग तिथून पुढे शब्द पडला, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. मी रामाचं सांगितले बरं का. आणि ज्यांनी हे मंदिर बांधलं, आदरणीय परमपूज्य गुरुवर्य गौतम महाराज सोळंके, शिक्षकच होते, ते प्राध्यापकच होते. पण महाराज त्यांनी बी मनातून परमार्थ करत गेले. मग त्यांच्या कार्यामध्ये त्यांच्या तिथं आज रामबाबाजी यांची दत्त जयंती दिवशी पौर्णिमा होते. मग मी एक माझ्या मनातला भाव सांगायलो. भाव काय?
अन्नदान अशा ठिकाणी करायला तुम्ही जिथं 4 पाहुणे येतील, वारकरी वैष्णव येतील, जेवून जातील आणि त्यांना सुद्धा श्रद्धावान लभते ज्ञान तत्पर सहितेंद्रिय श्रद्धेचं स्थान आहे महाराज. मग ह्या लेकरांनी सुद्धा आदरणीय सदाशिवरावजी, विकासरावजी आणि त्यांचे असणारे बारकेचरण ज्ञानेश्वरजी या परिवाराच्या वतीने, त्यांच्या सुना बाळा लेकी बाळीच्या वतीने आज 12:30 आपल्याला पुष्पवृष्टी करायची आणि त्यांना करायचे. मग पितर आपले ह्या टायमिंगला येत असतात महाराज. मग पुण्यवान होण्यासाठी आईबापाची ठीक आहे, जिवंत आईबापाची हो, आणि गेल्यानंतर सुद्धा 12:30 1 पावणे 1च्या आतमध्ये करावी सेवा. अभिजित मुहूर्त त्याला म्हणतात. ठीक आहे महाराज. दुसरं एक सांगा महाराज, पुण्यवान होण्यासाठी सकाळी स्नान झालं, देवघर घरात आहे, देवघर घरात आहे, पण स्नान केलं ना, उगवत्या सूर्यनारायण जो उगवलाय ना, त्याचं दर्शन नित्य नियमाने घ्या. काय होईल? दारिद्र्याचा नाश होईल. मी कालच भागवतामध्ये बोलून गेलो. दारिद्र्याचा ज्याला नाश करायचा का, त्याने सकाळी पहाटे 9 वाजता उठून दात नाही घासायची. ज्याला दारिद्र्य संपवायचंय का आणि आलेला पैसा घरात टिकवायचा आहे का, त्यांनी सकाळी उगवत्या सूर्यनारायणाकडे बघावा आणि हात जोडावा आणि म्हणावा, जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी आधार आकाश काही, असे सारथी पांगुळ ज्या रथासी, नमस्कार माझा सूर्यनारायणासी. पण काय जण करते सूर्यनारायण नमस्कार, पाणी बकेटभर घेते, नाही फोन चालू तिकडे काय नाही, पाणी बकेटभर घेते, पुन्हा ते साबण हमाम रिक्सवानात बऱ्याच साबणाचे नाव आहेत ना, स्वतःला लावते, पुन्हा शॅम्पू डोक्यावर टाकते, पुन्हा हे सर्व पाणी अंगावर घेतलं ना आमदार आहे का, आणि ते उरलेलं पाणी काय करते, पुन्हा आंघोळ झाल्यावर ते पाणी घेतात आणि त्याच्याकडे फेकतात. कोणतं पाणी? बकेटातलं. आता तर बघा, बकेटातलं साबणाचं पाणी त्याच्या अंगावर फेकाव का? फेकणारा दरिद्री होतो, त्याच्या लेकरा बाळाला सुद्धा दरिद्री भोगावं लागते. विठाला विठाला मग बकेटातलं पाणी घेऊन कधीच फेकायचं नाही. मग स्नान झाल्यानंतर कपडे घालून दुसरं पाणी घेऊन तिकडे टाकावं. माईबाप